नीटच्या घोटाळ्याबाबत एप्रिलमध्ये एनटीएला ईमेल केला होता, मात्र कार्यवाही झाली नाही असा मोठा खुलासा सीएटी सेल प्रमुख दिलीप देशमुखांनी केलाय। 2022च्या नीट परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दिलेल्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं काही विद्यार्थ्यांनी परराज्यातील ठराविक सेंटरवर जात 2023ची नीटची परीक्षा दिली। त्यात त्यांना घवघवीत गुण मिळाले। याबद्दल अनेक पालकांच्या तक्रारी आल्यानंतर सतर्क झालेल्या शाहू महाविद्यालयाने एप्रिल महिन्यातच पावलं उचलली होती। या संदर्भात एनटीएला एप्रिल महिन्यातच ईमेल पाठवून कल्पना दिली, मात्र कारवाई केली नाही असा खुलासा दिलीप देशमुखांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। जो फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेला आहे आणि आधार कार्डवर त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस त्यांनी जी स्कूलमधून परीक्षा दिलेली आहे त्या स्कूलचा ॲड्रेस आपण क्रॉस चेक करावा आणि जर त्याची शाळाचा पत्ता आणि त्याचा आधारवरचा पत्ता हा महाराष्ट्रातला असेल आणि तो जर महाराष्ट्राच्या बाहेर नीटचं केंद्र मागत असेल तर त्याला केंद्र देण्याच्या पूर्वी आपण विचार करावा, अशा पद्धतीची एक विनंती वजा मेल आम्ही एनटीएला केलेला होता।